हॅलो एव्हरीवन, आज बनवणार आहे मी दशमींचा प्रकार. पराठे बोलू शकतो आपण. रेसिपी खूप छान आहे आणि इझी आहे आणि चटकन होणारे आहे. आणि भाजी नसेल तर काहीच टेन्शन घेऊ नका. हे बघा, गव्हाच्या पिठात आपण 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, लसूण मस्त ठेचून घ्यायचा, कोथिंबीर खूप सारी वापरायची आणि काही मसाले घेतलेले आहेत, हळद, मीठ, मिरची. तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला तरी देखील चालेल, एकदम बेस्ट. पण मी लाल मिरचीचाच वापर केलेला आहे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे, बडीशोप घेतलेली, जिरे घेतलेले. छान असं पिठात आपण मिक्स करून घ्यायचं आणि गोळा बनवून घ्यायचा. छान पाणी टाकून आपण पिठासारखंच आपण चपातीसारखा गोळा बनवून घ्यायचा. हे 2 दिवस टिकणारे पराठे दशमी आपण काही म्हणू शकतो. अजिबात खराब होणार नाही. आपण बाहेर जाण्यासाठी तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. भाजी चपाती न घेऊन जातात मस्त आपल्या दशम्या आणि ठेचा चटणी आपण आपल्याला जे आवडेल ते घेऊन जाऊ शकतो. नंतर आपण मस्त तीळ टाकलेली, वरतून स्ट्रक्चर खूप छान दिसतं. पीठ मळतानाच तुम्ही तीळ नाही वापरली तरी चालेल आणि वरतून असं स्प्रेड केली आहे बघा. नंतर छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले, चपातीसारखं आपण पराठा लाटून घेतलेला आहे आणि छान पॅनमध्ये चव फेरून तेल टाकलेलं आहे. छान तुपाचा वापर केला तरी देखील चालेल आणि दोघं साईडने मस्त शेकून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी आहे. आणि हे बघा, मला जास्त करायच्या होत्या, बघू शकतात तुम्ही. आणि अशा पेपरवर, थोडं टिश्यू पेपरवर टाकायचं आणि बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आहे. आणि वरतून तीळ टाकल्यामुळे स्ट्रक्चर बघा खूप छान आहे. अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.